नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 17 वर्तुळ, जीवा व कंस या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आपण आधी थोडीशी उजळणी करून घेऊयात। इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसतो आहे ज्याचा केंद्रबिंदू O आहे। त्यामध्ये त्यांनी आपल्याला इथे आता काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरं आपण लिहू। इथे त्यांनी आपल्याला विचारले की रेषा OD ही काय आहे, तर ती या वर्तुळाची त्रिज्या आहे। रेषा AB ही काय आहे, या वर्तुळाचा व्यास आहे। रेषा PQ ही या वर्तुळाची जीवा आहे। आता यामध्ये कोन, तर कोन DOB हा काय आहे, केंद्रीय कोन आहे। त्यानंतर आपल्याला त्यांनी कंस विचारलेले आहेत, जसं की कंस लघु कंस विचारले तर तो आहे AXT आणि मग त्याची लघु दुसरा कंस आहे BD। त्यानंतर त्यांनी आपल्याला इथे रिकाम्या जागा दिल्या आहेत, त्याच्यात आपले पुढचे कंस आपण लिहिलेत APQ किंवा PQB, त्यानंतर BQ हे कंस आपण इथे लिहिलेले आहेत। आता विशाल कंस विचारलेले आहेत, तर तो आहे PAB, कंस PDQ असा एवढा पूर्ण आणि एक रिकामी जागा त्यामध्ये आपण लिहिलं आहे BDQ, म्हणजे याप्रमाणे। आता त्यांनी आपल्याला कंस विचारलेले आहेत जे अर्धवर्तुळात येतात, तर ते आहेत कंस ADB हा अर्धवर्तुळात येणारा कंस आहे। जसं या व्यासामुळे ह्या वर्तुळाचे दोन भाग तयार झालेले आहेत, त्यामुळे हा ADB काय आहे, अर्धवर्तुळातला कंस आहे। त्याचप्रमाणे APB हा दुसऱ्या अर्धवर्तुळातला कंस आहे। आता याचं जर माप आपल्याला ह्या DB या कंसाचं पाहिजे असेल तर ते कसं किती असतं, केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं, म्हणून मेजर ऑफ अँगल DOB एवढं या DB कंसाचं माप असतं। आता हा जो DAB कंस आहे त्याचं माप आपल्याला त्यांनी विचारले DAB म्हणजे या पूर्ण, मग हे पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, 360। मग याचं जर माप काढायचं असेल तर आपल्याला हा DB कंसाचं माप याच्यातून वजा करावं लागेल 360मधून, म्हणून DOB हा जो कंस आहे याचं माप आपण या DAB या 360 अंशामधनं वजा केलं तर ते आपल्याला DABचं माप इथे मिळालं, म्हणून माप 360 वजा मेजर अँगल DOB। आता आपण जीवा ज्या असतात वर्तुळाच्या त्याचे गुणधर्म बघूयात। इथे वर्तुळ दिसतोय, ही AB ही काय आहे, या वर्तुळाची जीवा आहे। मग आता इथे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे O। या केंद्रबिंदूमधून जेव्हा जीवेवरती आपण लंब टाकतो तर तो काय करतो, जीवेचे दोन समान भाग करतो। इथे आपल्याला दिसत आहेत या वर्तुळ केंद्रातून जीवेवरती लंब टाकलेला आहे, तो P या बिंदूमध्ये या जीवेला छेदतोय, त्यामुळे या जीवेचे दोन भाग तयार झाले, AP आणि PB हे दोन्ही समान आहेत आणि ज्या बिंदूजवळ तो छेदतो तिथे 90 अंशाचा तो कोन तयार करतो। म्हणजेच ही काय झाली, जीवेची व्याख्या झाली की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, हे आपल्याला याचा गुणधर्म एक कळाला। तर इथे दुसरी काय कृती आहे की एक वर्तुळ आहे ज्याचा केंद्रबिंदू O आहे, जशी ही आधीची आकृती आहे तशीच ही आकृती आहे। त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हा AB ही काय आहे, या वर्तुळाची जीवा आहे आणि या O केंद्रातून या जीवेवरती लंब टाकलेला आहे, जो P या बिंदूमध्ये इथे या जीवेला छेदतो। तर यामध्ये दोन कोन तयार होतात, APO आणि BPO, हे दोन्ही काय आहेत, काटकोन त्रिकोण तयार होतात या लंबामुळे। तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येते की या वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे आणि या जीवेवरती वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जो जीवेवरती लंब टाकतो त्याचा तो जो बिंदू आहे
तो काय असतो, त्या जीवेला लंब असतो. हे आपल्याला इथे लक्षात आलेलं